वाई महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। आपण बघू शकता कळमनुरी तालुक्यातील कसबे दावणा गावातील हा गावाजवळचा एक ओढा आहे। या ओढ्याचे वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने अद्यापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही। या ओढ्याला पूर आल्यामुळे आज बरेचसे विद्यार्थी जे बाहेरगावी शिकायला आहेत, 100 ते 150 विद्यार्थी आणि कामाला जाणारे मुलं आहेत 20 ते 25 जण, ते या ओढ्यामुळे आज कुणी बाहेर जाऊ शकलं नाही। जर या पावसामुळे, या अति पावसामुळे जर अनुचित प्रकार काही कसबे दावणा इथे जर घडला तर या वड्यामुळे, या रस्त्यामुळे आपण या वड्याच्या पुढे जाऊ शकत नाही। तरी प्रशासनाला नम्र विनंती आहे, अनुचित प्रकारच्या घडायच्या पहिले आपण या वड्याची व रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी। आणि जे विद्यार्थ्याचं आज बरेचसे नुकसान या वड्यामुळे होत आहे। मागच्या बारीला बी आपण बघितलं होतं, मागच्या सालामध्ये बरेचसे इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी या वड्याच्या पाण्यामुळे कमीत कमी 4 ते 5 तास या वड्याच्या पलीकडे अडकले होते। त्याची आपण पूर्वसूचना प्रशासनाला व गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांना किंवा आपले मंत्री संत्री असतील त्यांना दिलेली होती, परंतु आज आम्ही सत्तेत असून सुद्धा आतापर्यंत आमची सुद्धा दखल या प्रशासनाने घेतलेली नाही। वारंवार निवेदन आपण पालकमंत्र्यांना सुद्धा दिली, आमदार साहेबांकडे दिली, मंत्र्याकडे दिली, परंतु आतापर्यंत कुठलीही दखल या कसबे दावणा वड्याची आणि रस्त्याची घेतलेली नाही। तरी माझं सर्व मंत्री महोदयांना, आमदाराला आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे, येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे झाला पाहिजे आणि या वड्याची उंची तात्काळ वाढवून दिली पाहिजे व पावसाळ्यामध्ये पूर्व व्यवस्था पावसाळ्यामध्ये जी आपल्याला करता येईल ती कसबे दावण्यामध्येच करता यावं, अशी या गावकऱ्याच्या वतीनं, माझ्या वतीनं व सर्व आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आपल्याकडे या मीडियामार्फत आम्ही करू इच्छितो।